आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन। तर गुलाबजामुन बनवण्यासाठी आणलं होतं गोवर्धनचं गुलाबजामुन प्रीमिक्स। तर चला आपण गुलाबजामुन बनवूया। पहिल्यांदा गुलाबजामुनचे जे सारण होतं याच्यामध्ये ते आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं। अशा प्रकारचं सारण मिळतं याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून आपल्याला छान असं याचं पीठ मळून घ्यायचंय। एकदम दूध टाकायचं नाही, थोडं दूध टाकूनच पीठ मळून घ्यायचं आणि नंतर मळलेलं हे पीठ 10 ते 15 मिनिटं एका डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये झाकून ठेवा। त्याच्यानंतर 10-15 मिनिटांनं पीठ चांगलं एकदा मळून घ्यायचं डबल आणि मग त्याचे असे छोटे गुलाबजामुन बनवायचे। आणि मग नंतर हे बनवलेले गुलाबजामुन जास्त गरम झालेल्या तेलात तळायचे नाहीत। मंद आचेवरच हे सगळे गुलाबजामुन छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। पाहू शकता गुलाबजामुनला मस्त असा कलर येत आहे। आणि मग असं तळून झाल्यानंतर असा ब्राऊन कलर चॉकलेटी कलर आल्यानंतर काढून घ्यायचं। याच प्रकारे बाकीचे सगळे गुलाबजामुन ही मी तळून घेतले। पाहू शकता गुलाबजामुनचा कलर आणि दिसायला पण ते किती मस्त दिसत आहेत। मग नंतर सगळे गुलाबजामुन गरम पाकामध्ये टाकायचे आणि अर्धा तास पाकात पुरल्यानंतर खाण्यासाठी रेडी आहेत गुलाबजामुन। या सगळे गुलाबजामुन खायला।